नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर आपण मागच्या काही दिवसापासून समाज कल्याण विभागाअंतर्गत जे काही पदभरती निघाली गृहपाल महिला आणि पुरुषसाठी, तर आपण त्या परीक्षेची किंवा लेखी प्रश्नपत्रिकेची तयारी वगैरे करत आहोत, जे की तुमची एक्झाम प्रिपरेशन चांगल्या पद्धतीची आपण करत आहोत. तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा. पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, तर प्राचीन भारतात बालविवाह प्रथेची सुरुवात कोणत्या काळात सुरू झाली? तर प्राचीन भारतामध्ये बालविवाह प्रथेची जी सुरुवात आहे ती कोणाच्या काळापासून सुरू झाली? तर गुप्त काळामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि आपण हे पाहिलं, खूप माहिती ॲडिशनल मी सांगत असतो. याला काय म्हणतात? भारताचा सुवर्णकाळ म्हणतात. लिहून घ्या. हाही प्रश्न तुम्हाला दिसू शकतो. आणि महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर ही फक्त जी तयारी आहे आपण जी GK-GS करत आहोत, हे फक्त 25% तयारी आहे. बाकी जी 75% तयारी जी आहे ती तुमची व्हिडिओच्या माध्यमातून होणार नाही. त्यामुळे आमच्या टीमनं काय केलं, प्रिव्हियसचे जेवढे काही गृहपाल पदाच्या पेपर्स वगैरे आहेत सगळं ॲनालिसिस करून आमच्या टीमने जवळपास तुमच्यासाठी 8 पेपर काढलेले आहेत. तर त्या ठिकाणी त्या जास्तीत जास्त पेपरचा सराव करा. त्या ठिकाणी त्या पेपरमधून तुमची 70 ते 80% तयारी होईल असे क्वेश्चन आमच्या टीमने त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे वेळ न गमावता काय करा, ते आत्ताच लगेच कॉन्टॅक्ट करून ते माझ्याकडून मिळवा. क्वेश्चन पेपरसोबत GKचा ठोकळासुद्धा आहे, 2000 क्वेश्चन स्पेशल GK, तेही खरेदी करून घ्या. खाली माझा नंबर आहे. आता वळूया आपल्या क्वेश्चनकडे. तर या गुप्त काळाला भारताचा सुवर्णकाळसुद्धा म्हणतात. आणि हे गुप्त साम्राज्य किंवा वगैरे जो काही संस्थापक आहे, कोण? श्रीगुप्त या राजाने या गुप्त साम्राज्याची स्थापना वगैरे केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे बालविवाह प्रथेची सुरुवातसुद्धा याच काळापासून सुरू झाली. आणि बंदी वगैरे जर विचार केला, मी तुमच्यासाठी सोडला होता हा प्रश्न, तर हे बंदी जे आहे ती कुशाणांच्या काळामध्ये या बालविवाह प्रथेला बंदी घालण्यात आलेली होती. तर लक्षात असू द्या. आणि यांच्याबद्दल अजून एक प्रश्न आहे की गुप्त घराण्याची राजधानी वगैरे कोणती होती? खूपदा प्रश्न तुम्हाला दिसला असेल. तर पाटलीपुत्र ही राजधानी कोणत्या राजवंशाची किंवा राजघराण्याची होती? हा प्रश्न तुम्हाला खूपदा दिसेल. तर पाटलीपुत्र या घराण्याची राजधानी होती. आणि आत्ता वही पेन घेतलं नसेल तर घेऊन बसा, कारण का ॲडिशनल माहिती तुम्हाला लिहून घ्यावीच लागणार आहे. तर महाराष्ट्रात मराठी भाषेतील पहिलं मराठी शिलालेख कुठं सापडलं? तर मराठी भाषेतील पहिलं शिलालेख कोणतं? मराठी शिलालेख हे श्रवणबेळगोळ या ठिकाणी सापडलेलं आहे, जे की हाळेबीडचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून म्हणजे आहे. हाळेबीडपासून जवळपास 74-77 असं काहीतरी किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या ठिकाणी मराठी शिलालेख सर्वप्रथम महाराष्ट्रात सापडलेलं आहे. आत्ता मराठी भाषेच्या थोडाफार इतिहासाकडे वळूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त शिलालेख कोणत्या भाषेमध्ये आहेत? तर लक्षात असू द्या, सगळं भारतात सांगत आहे. तर तामिळ आणि कोणतं दुसरी एक आहे दक्षिण भारतीय भाषा. तर दक्षिण भारतीय भाषा या 2 भाषेमध्ये सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये शिलालेख सापडलेले आहेत. आता मराठी भाषेतील सर्वात जुनं वगैरे ग्रंथ वगैरे जर विचारलं तर लक्षात असू द्या, सर्वात जुनं ग्रंथ लीळाचरित्र आणि विवेक सिंधूसुद्धा आहे बरं. हे दोन्ही जे आहे ते अगदी जुने ग्रंथ आहेत. तर हे लिहून घ्या, कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर विचार केला, हे जे आहे आपल्या भारतातला जगातला जर सर्वात जुना शिलालेख जर विचार केला तर रुद्रमदमचा जुनागड शिलालेख हा आहे. लिहून घ्या, मी लिहित नाही या ठिकाणी. आणि महत्त्वाचा जर विचार केला शिलालेख लिहिण्यासाठी किंवा कोणाच्या काळात वगैरे सुरुवात झाली, तर याचं उत्तर काय असेल? चंद्रगुप्त मौर्य या राजाच्या काळापासून ही जी आहे ती शिलालेख पद्धती किंवा हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर हे ॲडिशनल माहिती लिहून घ्या. व्हिडिओ आवडत असेल फक्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय, त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल, आम्हाला सुद्धा कळेल की विद्यार्थ्यांना आपला फायदा होत आहे. त्यानंतर पुनर्विवाह कायदा कोणाच्या काळात मंजूर करण्यात आलेला आहे? आता सतीबंधा कायदा आहे, रोलट ॲक्ट आहे, त्यानंतर खूप सारे कायदे आहेत, पण महत्त्वाचे तुम्हाला कव्हर करावे लागणार आहेत. आता
हा कायदा जो आहे तो कोणाच्या काळात वगैरे मंजूर करण्यात आला असा प्रश्न आहे. तर लॉर्ड कॅनिंग याच्या काळामध्ये यानेच मंजूर केला. याचा काळ जो आहे तो 1856 मध्ये होता. आणि महत्त्वाचं लक्षात असू द्या, हा कायदा वगैरे कोणी तयार केला, तर तयार करण्याचं काम कोणी केलं, तर लॉर्ड डलहौसी या व्हाईसरॉयनं त्याच्या काळामध्ये तयार केलेलं आहे. तर लक्षात असू द्या. हे बेंटिकच्या बाबतीत विचार केला तर यांनी इंग्रजी शिक्षणाचा पाया वगैरे आपल्या भारतात रोवला. त्यानंतर माउंटबॅटन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शेवटचा वगैरे व्हाईसरॉय, आणि त्यानंतर भारत पाकिस्तान फाळणी. तर हे कॉन्सेप्ट आहेत छोटे छोटे जे की तुम्हाला परीक्षेला हमखास कुठे ना कुठे दिसतीलच. त्यानंतर 1 ग्राम स्निग्ध पदार्थामध्ये किती किलो कॅलरीज ऊर्जा असते. आता लक्षात असू द्या, 1 ग्राम स्निग्ध पदार्थामध्ये जवळपास किती असते, 9 कॅलरी एवढी ऊर्जा असते. आता 1 किलो कॅलरीज आहे. आता महत्त्वाचं म्हटलं तर कार्बोदकाच्या बाबतीत जर विचार केला, 1 ग्राम जी कार्बोदके असतात त्याच्यामध्ये किती कॅलरी असते, 4.1 कॅलरी असते. आणि प्रथिनेचा विचार केला, 1 ग्राम प्रथिनेमध्ये त्याच्यामध्ये किती कॅलरीज ऊर्जा असते, तर 4 कॅलरीज, किलो कॅलरीज वगैरे ऊर्जा त्या प्रथिने कार्बोदकेमध्ये असते. आणि लक्षात असू द्या, आपल्या शरीराला सर्वात जास्त ऊर्जा वगैरे प्रोव्हाइड कोणते करतात किंवा कशापासून मिळते, तर कार्बोदकेपासून मिळत असते. त्यामुळे त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात आपल्या शरीरातील ऊर्जेचं इंधन म्हणा किंवा साधन म्हणा. हे लिहून घ्या कुठे ना कुठे, तुम्हाला लक्षात असू द्या. तर त्याला इंधन वगैरे साधन वगैरे म्हणतात ऊर्जेचं आपल्या मानवी शरीरात. आणि लक्षात असू द्या, जवळपास आपल्या मानवी शरीरातील किती 65 ते 85 किंवा 65 ते 85% एवढी ऊर्जा या कार्बोदकांपासून मिळते. प्रथिनांपासून 10% मिळते. बाकी जे आहेत ते स्निग्ध पदार्थ वगैरे त्यांच्यापासून आपल्या शरीराला किलो कॅलरीज ऊर्जा वगैरे मिळत असते. तर लिहून घ्या. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कधी समावेश करण्यात आलेले आहेत. आता हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य वगैरे कधी समाविष्ट करण्यात आले, तर 1976 मध्ये. ही कधी झाली होती, तर 42वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये हे मूलभूत कर्तव्य वगैरे समाविष्ट करण्यात आलेले होते. आत्ता सगळ्यात अगोदर 10 मूलभूत कर्तव्य होते, आत्ता जास्त वाढलेले आहेत, जवळपास 14 का 15 आहेत. तर ज्यांना करेक्ट एक्झॅक्ट माहीत असेल त्यांनी अवश्य कमेंट करा. आणि हे मूलभूत कर्तव्य कलम 51 अनुच्छेद ए मध्ये आहेत. तर लक्षात असू द्या, हे कलम वगैरे लक्षात ठेवून घ्या, लिहून घ्या. आणि महत्त्वाचं मूलभूत अधिकारसुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मूलभूत अधिकार एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत आपल्या भारतीय संविधानामध्ये, जे की जन्मतः भारतीय जे असतात त्यांना प्रोव्हाइड केले जातात. आणि त्यांचं कलम वगैरे जर विचार केला तर कलम 12 ते 35 मध्ये त्यांचं विश्लेषित स्वरूपामध्ये अनुच्छेद वगैरे सहित देण्यात आलेलं आहे. हे 6 प्रकारचे मूलभूत हक्क म्हणा, अधिकार म्हणा, हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आशिया खंडातील गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर कोणतं आहे. आता हे आशिया खंडातलं सर्वात मोठं पाण्याचं गोडं सरोवर वगैरे उल्लर आहे, जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे. आणि सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं आहे. खाऱ्या पाण्याचं वगैरे जर पाहिलं, सांबर आहे, जे की राजस्थानमध्ये आहे. वेबनाड सरोवर विचार केला, वेबनाड जो आहे हा केरळमध्ये असणारा आहे. आणि त्यानंतर हे जे विचार केला चिल्का सरोवर, हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. लक्षात असू द्या. आणि अजून एक की पॉईंट सांगतो तुम्हाला, जगातील एकमेव असं एक सरोवर आहे जे की कशापासून निर्माण झालं, उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे. ते कोणतं आहे, तर लोणार सरोवर आहे. लक्षात आलंच असेल. तर लोणार सरोवर आहे, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर लक्षात असू द्या. जे महत्त्वाचे म्हणजे काय, जगातील एकमेव असे युनिक असावेत आणि त्यानंतर ते दरवर्षी घडून येतात, तसे लक्षात ठेवा. आणि त्यांचा मेन काय आहे नेमकं, तर त्याबद्दल थोडीफार तुम्ही चर्चा करा. आता महाराष्ट्रात पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो, तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज दिन जो आहे तो 24 एप्रिलला साजरा केला जातो. आणि हे पंचायत राज पद्धती वगैरे 2 ऑक्टोबरला
स्वीकारण्यात आली, बहुतेक 1970 का 1974 वगैरे आहे, लिहून घ्या. महात्मा गांधीजींची जयंती वगैरे. आणि लक्षात असू द्या, हे 15 ऑगस्ट, हे 1 मे महाराष्ट्र दिन असतो, 26 जानेवारी सर्वांना माहीत असेल प्रजासत्ताक. त्यानंतर हे थोडं कन्फ्युजनमध्ये पडू शकता तुम्ही, हे 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे लक्षात असू द्या. इंडिपेंडन्स डे आणि हे आपलं जे आहे ते रिपब्लिक डे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. स्वातंत्र्य दिन हा आहे, लक्षात असू द्या, आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी आहे. त्यानंतर अजून एक की पॉईंट लक्षात असू द्या, 26 जानेवारी 1950 पासून काय झालं, आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये झालेली आहे, हेही लक्षात असू द्या. आणि 15 ऑगस्ट 1947ला आपल्या भारताला स्वातंत्र्य वगैरे मिळालं, त्यामुळे याला स्वातंत्र्य दिन. याला काय म्हणतात, प्रजासत्ताक दिन, म्हणजे प्रजेच्या हातामध्ये सत्ता वगैरे, संविधान वगैरे, म्हणजे त्याचा अर्थ थोडाफार तसा होतो, तर लक्षात असू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वेदाला भारतीय संगीताचा पाया म्हणतात, तर लक्षात असू द्या, भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाला म्हणतात, सामवेदाला म्हणतात. सर्वात प्राचीन वेद जर विचार केला तर कोणता आहे, ऋग्वेद आहे. त्यानंतर अथर्ववेद जर विचार केला तर याच्यामध्ये काय आहे, उपचार पद्धती आहे. जे काही रोग वगैरे होतात त्या रोगांवर उपचाराची चर्चा किंवा उपाय हे अथर्ववेदामध्ये सांगण्यात आलेले आहेत, तर नोट डाऊन करून घ्या. त्यामुळे हे उपचार वगैरे आहेत म्हणून याला दुसरं सुद्धा नाव आहे बरं, ब्रह्मवेद या नावाने सुद्धा याला ओळखतात, तर लिहून घ्या. त्यानंतर प्लासीचं पहिलं युद्ध वगैरे कधी झालं, तर प्लासीचं जे पहिलं युद्ध आहे ते मित्रांनो 1757, आणि जे डेट वगैरे जर विचारलं तर तेही लिहून घेऊ आपण, 23 जून 1757 मध्ये झालेलं आहे. आणि हे कोणाकोणामध्ये झालं, तर ईस्ट इंडिया कंपनी किंवा इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीकडून जो काही त्याचा मुख्य होता, कोण, रॉबर्ट क्लाइव्ह हा होता. आणि दुसरा एक होता याच्या विरोधात जो बंगालचा नवाब होता, सिरोजुद्दौला, थोडं नाव डिफिकल्ट आहे प्रोनाऊन्सिएशनला, सिरोजुद्दौला होता. आणि याच्यामध्ये विन वगैरे कोणी जिंकलं वगैरे, तर रॉबर्ट क्लाइव्ह यानं जिंकलं, याचा पराभव वगैरे केला. तर लक्षात असू द्या, हे पहिलं युद्ध झालेलं आहे, भागीरथी वगैरे नदी आहे त्या ठिकाणी. त्यासोबत शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, मराठी भाषेतील किंवा साहित्यातील पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट तर करसालच, आणि तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही जेवढे जास्त लाईक करसाल तेवढं मी प्रश्न वाढवणार आहे, आणि त्यासोबत जेवढं तुम्ही शेअर वगैरे करसाल त्या ठिकाणी मी ते सुद्धा वाढविण्याचा प्रयत्न करेन. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला चांगली उत्तम दर्जाची तयारी करायची असेल तर आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहेत. वारंवार मी सांगत आहे, एका ठिकाणी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा ज्या ठिकाणाहून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची तयारी होईल. तर तुम्हाला विनंती म्हणा, कुठंही व्यवस्थित घ्या, काही हरकत नाही, असं म्हणत नाही की माझंच घ्या म्हणून. सगळं तुम्हाला जे प्रिफरन्स वगैरे वाटेल, योग्य वाटेल तेच स्टडी प्रेफर करा. बाकी पैसे वगैरे वेस्ट करून कुठेही इन्व्हेस्ट नका करू. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.